मित्रांनो, मी बाबासाहेबांना पाहिलं. ही विनम्रता, ही सुवर्णाक्षरांनी कोरणारी आठवण भारतजी थूल यांच्याकडे आहे. ती आठवण, तो प्रसंग आम्ही तुमच्यासाठी शेअर केला आहे. माझ्या आईला हिंगणघाटला नवारी पात्रच मिळालं नाही, कारण सगळं दुकानदाराकडून पांढरं वस्त्रात नाही भेटलं. माझी आई माझ्या वडिलाचं धोतर घालून समोर दीक्षा घ्यायला बसले. वा. नमस्कार प्रेक्षक हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेली माणसं आज फार हयात नाही. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी पाहिलं असेल त्यांना काय वाटलं असेल? आपल्यालाही वाटतं, हुरहुर वाटतंय की आपण नाही पाहिलं. जर बाबासाहेबांना पाहिलं असतं तर तो बाबासाहेबांना पाहण्याचा सुवर्ण क्षण आपण आपल्या मनमंदिरामध्ये कायम बंदिस्त करून ठेवला असता. हा मनामधला बंदिस्त क्षण उघडण्यासाठी आज आपल्या इथे आलेले आहेत भारत बळीरामजी थूल, जे की अमरावती येथे वास्तव्य करतात. मित्रांनो, आनंदाची गोष्ट अशी की त्यांनी बाबासाहेबांना पाहिलेलं आहे. अगदी 5 फुटाच्या अंतरावरून पाहिलेलं आहे. मित्रांनो, आपल्या या पिढीसाठी अत्यंत अभिमानाची, आनंदाची बाब अशी की आपण बाबासाहेबांना नाही पाहिलं, पण बाबासाहेबांना पाहिलेली माणसं आज आपण पाहणार आहोत. आज आपण त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारणार आहोत. आज आपण ऐकणार आहोत की त्यांनी बाबासाहेबांना कसं पाहिलं, बाबासाहेब कसे दिसत होते, बाबासाहेब कसे बोलत होते, बाबासाहेब आपल्या जगण्या मरण्याचा क्षण, आपला श्वास, त्या श्वासाला ज्यांनी पाहिलं त्यांना आपण भेटूया. आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या सोबत आहेत भारत बळीरामजी थूल. यांचं मूळ गाव आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा, महाराष्ट्र. त्यांनी बाबासाहेबांना 3 वेळा पाहिलेलं आहे. ते 2020 मध्ये BSNL मधून सुपरवायझर म्हणून निवृत्त झाले आणि आज त्यांचं 84 वर्ष आयुष्य आहे. 84 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी कित्येक लोकांचे लग्न लावलेले आहे, लग्न विधी पार पाडलेला आहे. खरं म्हणजे विदर्भाच्या प्रांतामध्ये भारतजी थूल आणि त्यांची मिसेस आणि एकूणच संच एवढे प्रख्यात आहेत की वडिलांचंही लग्न त्यांनी लावलंय आणि त्यांच्या मुलाचंही लग्न त्यांनी लावलंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास 3,500च्या वर लग्नविधी त्यांनी लावलेले आहे. मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 1958 त्याही पेक्षा मित्रांनो, आज त्यांच्यासोबत एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत की बाबासाहेबांना त्यांनी पाहिलेलं आहे. आपण त्यांच्याकडनंच हे जाणून घेऊया. मला भारतजी हे सांगा की खरं म्हणजे बाबासाहेबांना पाहणं, कारण आज जे आपण बोलतो आहे, भारत एक सामाजिक लोकशाही घेऊन जगतो आहे, यशस्वी लोकशाही घेऊन जगतो आहे. ते सगळं कार्य, सगळी पुण्याई बाबासाहेबांची आहे. त्यामुळे इथला माणूस स्थिर स्थावर झालेला आहे, इथला माणूस सन्मानाने, अस्मितेनं जगतो आहे, ते बाबासाहेबांमुळे आहे. आणि अशा बाबासाहेबांना प्रत्यक्षात पाहणं हा तुमच्या आयुष्याला आलेला एक सुवर्ण क्षण आहे. तो आमच्या प्रेक्षकांसमोर वाटप करा. तेच त्यांना सांगा की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा केव्हा पाहिलं? 24 एप्रिल 1954 ला बाबासाहेबांना पांढरा फुलपॅन्ट आणि पांढऱ्या मणीवर कुळगावला बघितलं. कुळगावला? 54 मध्ये. बरं. त्यावेळेस तुम्ही साधारणतः किती वर्षाचे होते? त्यावेळेस मी 12 वर्षाचा होतो. 12 वर्षाचे. बरं, मग 54 मध्ये बघितलंय तर तेव्हा बाबासाहेबांचं मोठेपण की हा मोठा माणूस आहे हे तुमच्या लक्षात होतं का? माझ्या लक्षात तेवढं काय वाटत नव्हतं. पण वडील बाबासाहेबांचे जिथे जिथे कार्यक्रम व्हायचे तिथे ते घेऊन जात होते. म्हणून त्यांच्यासोबत राहायचं. हो का? आता मला एक सांगा,
खरं म्हणजे तुमच्या सोबत बोलत असताना आणि तुम्ही बाबासाहेबांना पाहिलेलं आहे हे ऐकत असताना माझ्या अंगावर असे शहारे येत आहे की तुम्ही बाबासाहेबांना पाहिलेलं आहे. एक आधी घटना सांगतो प्रेक्षक हो, की राजगृहामध्ये बाबासाहेबांच्या पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं गेलं आणि त्या प्रदर्शन ते पुस्तकं पाहण्यासाठी खेड्या विभागातले बऱ्याच शहरांमधून अनेक हजारोच्या संख्येने लोक आले. बॅरिकेड्स लावल्या गेले की पुस्तकांना कोणीही हात लावू नये. वॉचमॅन होते तिथे, त्यांनी म्हटलं की पुस्तकांना हात लावायचा नाही, कारण प्रत्येकाने जर पुस्तकाला हात लावला तर पुस्तक खराब होईल, ग्रंथ खराब होईल. तरीही एक अशिक्षित माणूस, धोतर घातलेला, अंगामध्ये बांडी असलेला आणि डोक्यावर फेटा बांधलेला एक अशिक्षित माणूस, ग्रामखेड्यामधला माणूस, त्या वॉचमॅनची नजर चुकून पुन्हा पुन्हा त्या पुस्तकाला हात लावायचा. वॉचमॅन ओरडायचा, तुला सांगितलं ना हात लावू नको म्हणून. पुन्हाही हात लावायचा, पुन्हा ओरडायचा, पुन्हाही हात लावायचा. शेवटी तो वॉचमॅन जोराने ओरडला, म्हणाला की तुला सांगितलं ना पुस्तक खराब होईल. तो म्हातारा माणूस म्हणाला, म्हातारा बाबाजी म्हणाले, अरे बाबू, मी त्या पुस्तकाला हात नाही लावत. माझ्या बाबाने त्या पुस्तकाला हात लावला असेल, त्या हाताला मी हात लावतो. म्हणजेच बाबासाहेबांवर किती निष्ठा. खरोखरच ज्यांनी बाबासाहेबांना पाहिलं ते भाग्यवानच. तुम्ही त्यामधले आहे. आता 12व्या वर्षी तुम्ही बाबासाहेबांना पाहिलंय, नेमकं कुठे पाहिलं म्हटलं? पुलगावला. तर मला हे सांगा की तुमचं वय जरी लहान असलं तरी तुमचे वडील बाबासाहेबांचा कार्यक्रम जिथे जिथे असेल किंवा सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम जिथे जिथे असेल तिथे तिथे तुमचे वडील तुम्हाला सोबत घेऊन जात होते. ही तुमच्या वडिलांची त्या काळामध्ये असलेली दूरदृष्टी होती. त्यामुळे बाबासाहेब काय आहे हे निश्चितच थोडंफार का होईना तुम्हाला माहित असेल. आता मला एक सांगा, माझ्या घरी फोटो होता बाबासाहेबांचा फोटो होता आणि ज्या अर्थी बाबासाहेबांचा फोटो होता तर फोटो मधला हा जो माणूस आहे फार मोठा आहे, महापुरुष आहे, ते तुमच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये भिनलेलं होतच. आता मला एक सांगा की ज्यावेळेस तुम्ही बाबासाहेबांना पाहिलं त्यावेळेस बाबासाहेब कसे दिसत होते हो? संध्याकाळचा कार्यक्रम होता. 7:30 वाजता बाबासाहेब मंडपात आले. बर. टप्प्याचा मंडप टाकलेला होता. 4 तिकीट होती आणि बरेचसे लोक तिकीट काढून आतमध्ये घुसले. माझे बाबा त्यांनी तिकीट काढले, मी आणि वडील सुद्धा आतमध्ये घुसले आणि बाबासाहेब बरोबर 7:30 वाजता आले संध्याकाळी. आल्यानंतर कार्यकर्त्यांना सांगितलं त्यांनी की जे 2 गेट लावले आहेत तुम्ही ते उघडा. माझा समाज गरीब आहे आणि ते 1200 लोक उभे आहेत, त्यांना आतमध्ये घ्या. असं म्हटल्याबरोबर माईकवर ते सर्व गेट उघडले आणि लोणाच्या लोंढा त्या एसटी स्टँड आहे पुलगावला त्याच्या बाजूला जे मैदान आहे त्या पूर्ण मैदानभर टट्ट्याचा मांडव टाकला होता. आणि बाबासाहेब आल्याने कार्यकर्ते त्यांच्या भोवताल होते. तरी पण बाबासाहेब हे सर्वांना दिसत होते. का दिसत होते? कारण हे कार्यकर्त्यांच्या पेक्षा उंच होते. छातीपासून डोक्यापर्यंत बाबासाहेब हे सर्व लोकांना दिसत होते. हो का? बाबासाहेब कशासाठी आले होते तेव्हा? भाषण द्यायला आले. एवढं नाही. हो का? त्यावेळी समता सैनिकाचा ड्रेस हा लाल शर्ट आणि खाकी हा पॅन्ट होता. म्हणजे 54ची गोष्ट आहे. 54 मध्ये मग लाल शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट अशा पद्धतीने तो ड्रेस होता. त्यावेळेस ते लोक होते. आता मला एक सांगा की मला वाटते बाबासाहेबांना पाहण्यासाठी जी गर्दी उसळली होती, मला वाटते पहिल्यांदाच तशी तुम्ही गर्दी पाहिली असेल. म्हणजे तशी गर्दी मी त्याच्या अगोदर कधीच पाहिली. तरी अंदाज, आता तेव्हा तुम्ही लहान असल्यामुळे तेव्हा तर लक्षात नाही, पण जेव्हा तुम्ही इतिहासामध्ये जाताय आणि आपण लहान 12 वर्षाचा पोरगा बाबासाहेबांना पाहतो आणि आजूबाजूला ती गर्दी पाहतोय, तेव्हा काय वाटते का किती लोक जमा झाली असेल?
पुष्कळ लोक, हा, हा. एवढे लोक होते हा. की जेवढा मांडव टाकला होता तेवढे मांडवभर लोक होते. हो का. बरं मग तुम्ही ते एसटीच्या बाजूला एसटी स्टँडच्या बाजूला. बरं बरं. पुलगावला. हा हा हा. आता तुमचं गाव तर हिंगणघाट होतं ना. हो. मग हिंगणघाट वरून पुलगावला तुम्ही कसे आले? बल्लार शहा वर्धा पॅसेंजरने हा पूर्ण हिंगणघाटचा लोंढा हा त्या पॅसेंजर मध्ये वर्धेपर्यंत आला हा 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 आणि वर्धेवरून हा नागपूर बडनेरा पॅसेंजर होती. हा. त्या पॅसेंजरने आम्ही सगळेजण पुलगावपर्यंत. बसलो आणि आलो. आणि दुपारची वेळ असल्यामुळं हा उन्हाचे दिवस होते. हा 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 तर गुलाबराव म्हणून घुबड टोळीमध्ये राहत होते हा 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 पुलगावला. पुलगावला. हा ते माझ्या आतो बहिणीचे मिस्टर होते. हा त्यांच्याकडे आम्ही थोड्यावर थांबलो, जेवण केलं हा आणि मग ज्या ठिकाणी सभा होती हा. त्या ठिकाणी जवळपास 4-4:30 वाजता आम्ही गेलो. हो का. बरं बरं. आता ठीक आहे की तुमचे पाहुणे त्या गावामध्ये होते, पुलगावमध्ये, त्यामुळे तुमच्याकडे तुम्ही त्यांच्याकडे गेले, जेवण केलं, हे ते बरेचसे लोक शिगारा घेऊन आले होते. हा. हो का. आणि दुसरं असं की तुमच्याकडे ते रेल्वेचं जाण्याचं साधन होतं, म्हणजे पैसा होता, त्या रूटवर तुमचं गाव होतं. पण आता जे खेड्या गावामधले लोक असेल तेही आले असतील ना लोक? बऱ्याचशा लोकांजवळ पैसा नव्हता. हा हा पण पॅसेंजर मध्ये बसले देगे जायना क्या. हा 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 आणि जेव्हा टीसी वगैरे आला हा तर ते बाबासाहेब की जय, बाबासाहेब की जय म्हणून जेव्हा म्हणायला लागले हा. तेव्हा टीसी आपलेच होते. हो का. हा हा हो का. हा हा हा. बरं, तुम्हाला असं वाटलं असेल ना, आता ते वय छोटसच होतं ना, आणि काय होते की माणूस गेल्यानंतर त्याचं मोठेपण अधिक जाणवते. हो. पण तरीही बाबासाहेबांचा तुमच्या घरी फोटो होता, त्यामुळे बाबासाहेब हे बाबासाहेब आहे हो. हे तुमच्या लक्षात आलं होतं. हो. तर ते बाबासाहेबांना पाहून नुसता बाबासाहेबांचा फोटोच नव्हता, तर बाबासाहेबांचा फोटो आणि समता सैनिक दलाचा असा झेंडा घेऊन हा 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 फोटो त्या बाबासाहेबांच्या खाली हो. त्या साईडला हा 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 ते पूर्ण दृश्य होतं. हा हा हा. वा, छान. इतिहासाचं आपल्याला जतन यासाठी करावं लागतं की इतिहासाच्या भरोशावरच आपल्याला वर्तमान आणि भविष्य उभारता येते. हे इतिहासामधले गोष्टी सांगतायत. इतिहास आपल्याला पाहता येत नाही, पण अनुभवता येतो या माणसांच्या आठवणींमधून. तोच आपण आठवणींचा संग्रह आज उलगडतो आहे आपल्या प्रेक्षकांसमोर, आणि विशेष करून साहित्य संवादच्या प्रेक्षकांसमोर. आता मला एक दुसरं सांगा की ही पहिली भेट झाली. हो. भेट म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांना तुम्ही पाहिलेलं आहे. हो. आता दुसऱ्यांदा केव्हा पाहिलं? दुसऱ्यांदा माता कचेरी. कुठे? माता कचेरी म्हणजे कुठे? माता कचेरी नागपूर. नागपूर. हा हा म्हणजे आज ज्याला दीक्षाभूमी म्हणतो हा आपण, हा हा. ती माता कचेरी म्हणून प्रसिद्ध होती. बरं बरं. तो एरिया हा हा. माता कचेरी म्हणजे आज जी दीक्षाभूमी आहे ती आधी माता कचेरी म्हणून प्रसिद्ध होती. माता बरं कचेरी बरं. म्हणून प्रसिद्ध होती. हा हा. आणि आम्ही आदल्या दिवशी 13 ऑक्टोबरला हा हा आम्ही खुशाल बागेश्वर हा. हे कर्नल बागेमध्ये राहत होते, माझ्या वडिलाचे मित्र. बरं बरं. तर त्यांच्याकडे आमचा मुक्काम होता. हा हा आणि माझ्या आईला हिंगणघाटला हा. नऊवारी पात्रच मिळालं नाही, कारण सगळं दुकानदाराकडून म्हणजे पांढरं वस्त्रात नाही भेटलं. हा हा हा. माझी आई माझ्या वडिलाचं धोतर घालून समोर दीक्षा घ्यायला बसली. बापरे बापरे. पंडित रेवाराम कवाडे हा यांनी माईकवर अनाउन्समेंट केलं होतं हा की ज्यांनी पांढरं वस्त्र घातलेलं आहे त्यांनी समोर बसायचं, हा. ज्यांनी घातलेलं नाही त्यांनी मागं बसायचं. बापरे. म्हणजे बाबासाहेबांचे जे धर्मांतर झालं त्यावेळेस आवाहन केलं होतं की सर्वांनी पांढरे वस्त्र घालून यावे. हो. जेव्हा तुमच्या आईला पांढरं लुगडं पातळ मिळालं नाही, तेव्हा तुमच्या आईने तुमच्या वडिलांचं धोतर हे लुगडं म्हणून वापरलं. किती मोठी निष्ठा. बाबासाहेबांवर, बाबासाहेबांच्या विचारावर, त्या धम्म कार्यावर किती मोठी निष्ठा. मग सगळेच लोक पांढऱ्या वस्त्रामध्ये असेल म्हणजे जवळपास 60-70% लोक हा हा. पांढऱ्या वस्त्रावर होते. हो का. हा 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 हा. आणि बऱ्याच लोकांना पांढरं वस्त्र मिळालंच नाही. हा 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 हा. आणि धोतर पांढरंच राहत होते. आणि बरेचसे जे लोक होते हा.
ते धोतर घालूनच होते. हा 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 त्यावेळेस कुर्त्या फार कमी कमी होता. तुम्ही मग त्या धम्मदीक्षा कार्यक्रमाला म्हणजे 14 ऑक्टोबरचा प्रसंग ना, तुमच्याकडनं कोण कोण आलं होतं तुमच्या घरून? माझ्या घरून माझी आई, माझे वडील, मी स्वतः आणि माझे भावंड सुद्धा. हो का? तेव्हा तुम्ही 14 वर्षाचे असाल, 14-15 वर्षाचे. 14 वर्ष. 14 वर्षाचा म्हणजे बऱ्यापैकी समजत होतो. आणि तुम्हाला बाबासाहेबांना पाहण्याचा एक आधीचा अनुभव होता. 12 वर्ष असताना पुलगावला जे पाहिलं, त्यामुळे निश्चितच या धर्मांतराची एक जास्त ओढ तुमच्या मनामध्ये असेल. है ना? तेव्हा समजत होतं का की धर्मांतर म्हणजे काय? नाही, धर्मांतर हा शब्द आम्हाला कळत नव्हता. आणि वडील घेऊन गेले होते. वडील जिथे तिथे टाकले. पण घरी वगैरे त्या काळात चर्चा व्हायची का की बाबासाहेबांचा फतवा आहे किंवा एकूण ते वातावरण आहे धर्मांतराचं, हिंदू धर्म सोडायचा आणि आपण बौद्ध धर्मात दीक्षा घ्यायची, हे वातावरण आहे, तर घरी काही चर्चा व्हायची का? नाही, त्याच्या वडील असं शिकलेले नव्हते. मराठी दुसरा तिसरा वर्ग होते, फक्त सही करण्यापुरते. आणि आई तर शिक्षितच होती. तेव्हा चर्चा वगैरे नव्हती, पण तो वडिलांना वाटत होतं. छोटासा मंडवा गॅस का लाईट, यहाँ से बाबासाहेब को गुड नाईट म्हणून झोपत होते. अरे बापरे. कसं म्हटलं? छोटासा मंडवा म्हणजे मंडप, गॅस का लाईट. त्यावेळेस गॅस बत्त्या होत्या. छोटासा मंडवा गॅस का लाईट, यहाँ से बाबासाहेब को गुड नाईट. छोटासा मंडवा गॅस का लाईट, यहाँ से बाबासाहेब को गुड नाईट. वा, हा जणू काही त्यांनी उराशी धरलेला मंत्र होता. आणि अशा पद्धतीने बाबासाहेब मनामध्ये घेऊन हे लोक झोपत होते, असं तुम्ही तुमच्या वडिलांसंदर्भात सांगितलंय. हे फार महत्वाचं यासाठी आहे की त्या काळामध्ये, आजही अर्थात आहे, पण त्या काळामध्ये बाबासाहेबांवर या अशिक्षित माणसांची, शिक्षित आणि अशिक्षित सर्वांचीच किती निष्ठा होती, हे निष्ठा दाखवणारं हे प्रकरण आहे. तेव्हा तुम्ही ते आले धम्मदीक्षेसाठी. जेव्हा बाबासाहेब आले आणि स्टेज होता उंच, बरं, बाबासाहेब काठी घेऊन, काठी हातात होती बाबासाहेब, एक एक पायरी चढायला लागले. माझे वडील रडले होते. बाबासाहेब ठाकरे म्हणतात. कारण बाबासाहेब मला वाटते सविताबाईच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसतात. त्यावेळेस हात नव्हता ठेवला. नाही का? नाही, काठी होती. काठी होती. आणि एक एक पाय. बरं. आता तुम्ही 14 वर्षाचे होते, तरीही थोडी जाणीव होतीच. बाबासाहेबांचा पेहराव म्हणजे ड्रेस कसा होता? धोतर होता बंगाली. धोतर आणि बंगाली होती. हो का? मग तो सांगा थोडा प्रसंग, म्हणजे बाबासाहेब वर स्टेजवर चढले, नंतरच सांगा तो दीक्षेचा प्रसंग, म्हणजे भिक्षू होते, काय होतं, कसं, हे थोडं. भिक्षू वगैरे कोणी नव्हते त्यावेळेस. फक्त चंद्रमणी होते. चंद्रमणी भिक्षू होते. चंद्रमणी होते. पंडित रेवाराम कवाडे स्टेजवर, आणि बाबासाहेब आणि 1-2 कार्यकर्ते होते. वामनराव गोडबोले होते. बरं. चिंचोलीचे वामनराव गोडबोले. चिंचोलीचे वामनराव गोडबोले. मग चंद्रमणीने, भिक्खू चंद्रमणी यांनी दीक्षा दिली बाबासाहेबांना दीक्षा दिली. आणि नंतर बाबासाहेबांनी लोकांना दीक्षा देता वेळेस जे वंदना म्हणायची होती, नमो तस्स, मग आम्ही नमो तस्स म्हणायचो. भगवत आलं होतं. म्हणजे पाली भाषा ही पूर्ण काही आपल्या लोकांना माहीत नव्हती, म्हणून शॉर्टमध्ये बाबासाहेब म्हणायचे आणि आम्ही शॉर्टमध्ये म्हणायचो. पण त्यावेळी त्याच्या अगोदर, दीक्षा द्यायच्या अगोदर, पंडित रेवाराम कवाडेंनी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे डोक्यावरच्या टोप्या काढा, पायातले पादत्राणं काढा, आणि ज्या बायांच्या डोक्यावर शेवाचा पदर असेल, साडीचा पदर असेल, तो सुद्धा खांद्यावर ठेवायचा, डोक्यावर ठेवायचा नाही, असं म्हणून पंडित रेवाराम कवाडेंनी अनाउन्समेंट केलं होतं माहिती. वा. म्हणजेच धम्मदीक्षेच्या वेळेस महत्वाचा प्रसंग आहे. धम्मदीक्षेच्या वेळेस कोणत्याही पुरुषाने डोक्यावर टोपी, फेटा ठेवू नये आणि पायामध्ये पादत्राण ठेवू नये,
पूर्ण पंचांग प्रणाम करावा, पूर्ण शरण जावं बुद्धाला, हा एक विचार बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितला आहे. आणि जगामध्ये झाली नव्हे ती पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये, नागपूरमध्ये धम्मक्रांती एवढ्या मोठ्या संख्येने झालेली आहे. मला वाटते 6-7 लाखांचा तो जमाव होता, 5-5.5 लाख तो जमाव होता. आणि त्या जमावामध्ये तुम्ही एक साक्षीदार, म्हणजेच आम्ही जरी बाबासाहेबांना पाहिलं नाही, आम्ही जरी तो धम्मदीक्षेचा सोहळा, जिथे आज बाबासाहेबांच्या दीक्षा भूमीवर स्टॅच्यू आहे, तिथे स्टेज होता. मग आता दीक्षाभूमीचा तो प्रसंग तुम्ही तो अनुभवलाय, पाहला. पुन्हा केव्हा पाहिलंय बाबासाहेबांना? 15 ऑक्टोबर, लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही मग नागपूरला मुक्कामीच होते का? हो, म्हणजे बाबासाहेब जोपर्यंत राहत होते माझे वडील मुक्कामच शेवटी. बरं. 15 ऑक्टोबरला बाबासाहेब हे श्याम हॉटेलमध्ये थांबले होते. बिलकुल. आणि मी विद्यार्थी असल्यामुळे माझे वडील अगोदरच मित्रासोबत चालले गेले होते, आम्हाला घरी ठेवलं होतं. मी चोरून लपून मी गेलो पाहिजे म्हणून मी पायदळ गेलो. पायदळ म्हणजे लोखंडी पूल आहे ना, तिथून गेलो. आणि श्याम हॉटेलच्या समोरून जात असताना लोकांची गर्दी पाहिली. गर्दी पाहिल्यानंतर गर्दी कशाची आहे, तर बाबासाहेब म्हणजे भाषणाला लावून झाले. मी थांबलो तिथे. बाबासाहेब पायऱ्या एक पायरी उतरत असताना माई साहेबाच्या खांद्यावर हात ठेवून बाबासाहेब पायरी उतरत होते. आणि उतरल्यानंतर फोर्ड गाडी होती, पाठीमागे बाबासाहेब आणि माईसाहेब बसले. मी गाडीच्या ते लागूनच होतो जवळच. आणि वामनराव गोडबोले हे ड्रायव्हरच्या बाजूला बसले फोर्ड गाडीमध्ये. आणि मग ते भाषणासाठी निघून गेले. तर ते भाषणासाठी निघून गेला तर मी दीक्षाभूमीवर गेलो पाहिजे म्हणून मी पायदळ गेलो, पैसा नाही जवळ विद्यार्थी असल्यामुळे. मी गेलो न बाबासाहेबांचं भाषण ऐकलं. फक्त एकच शब्द अजूनही आठवते. बाबासाहेब म्हणाले की माझ्या घरी जेव्हा पोस्टमन यायचा तेव्हा मी त्यांना पोस्टमन मामा म्हणत होतो. एवढे शब्द मी आजही लक्षात ठेवले. बाकी तसं तुमचं वय कमी होतं, पण तरीही बाबासाहेबांना पाहण्याची किंवा धम्म कार्यामधली तुमची ओढ खूप जास्त दिसते. मित्रांनो, बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा घेतली आणि दीक्षा दिली तेव्हा भारतजी थूल त्यामध्ये होते, त्यांचे वडील त्यामध्ये होते. आणि हा प्रसंग सांगताना भारतजी थूल अत्यंत भावूक झाले, त्यांना रडू कोसळलं. कारण बाबासाहेब हा आपला श्वास आहे, तो श्वास आता कमजोर व्हायला लागलेला आहे हे त्यांच्या वडिलांना जाणवलंय. त्यांच्या वडिलांनी म्हटलं की बाबासाहेब आता थकले, म्हणजे आपला तारणहार आता थकलेला आहे, नंतर काय, सगळं उजाड आहे. ही सगळी भीती, ही सगळी काळजी पाहून त्यांना ते रडावं वाटलं, रडले ते. मित्रांनो, निश्चितच हा भावूक होणारा प्रसंग आहे. भारतजी, मला एक सांगा की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सहजच मिळालं हे बाबासाहेबांना पाहणं, पण मला असं वाटते तुम्ही खूप मोठी कमाई केली. कारण आज हा समाज ज्या बाबासाहेबांच्या विचाराने पुढे जातो आहे, धुळीतून माखलेला समाज आज सोफ्यावर बसतो आहे, पण ज्या महापुरुषामुळे तो बसतो आहे, वैभव भोगतो आहे, त्या महापुरुषाला त्यांनी पाहिलं नाही. हे करंटे पण आमच्या वाट्याला आलं, पण तुमच्या वाट्याला मात्र म्हणजेच फुलांचं मांगल्य व्हावं असे प्रसंग आलेले. आज मला हे सांगा की या गतकाळातल्या, या भूतकाळातल्या, या बाबासाहेबांना पाहण्याच्या त्या घटनेकडे पाहताना तुम्हाला आज कसं वाटतं? बाबासाहेबांची आठवण झाली. बाबासाहेबांची आठवण आली की रडू येते असं भारतजी म्हणतात. कारण ते पुन्हा दिवस येणे नाही, तो महापुरुष पुन्हा पाहणे नाही. ज्या महापुरुषाने आपल्याला घडवलं, माणूस म्हणून जगवलं, तो महापुरुष पुन्हा पाहणे नाही. म्हणून ती जी सुवर्ण आठवण आहे ती आठवण पाहून रडू येते असं म्हणतात.
हा बाबासाहेबांना पाहण्याचा क्षण निश्चितच तुमच्या आयुष्यासाठी आणि आमच्यासारख्या नवीन पिढीसाठी अत्यंत मोलाचा, महत्वाचा आहे. खरं म्हणजे तो सुवर्ण क्षण आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना जरी आम्ही लोकांनी पाहिलं नसलं तर तुमच्यासारख्या माणसांनी पाहिलेलं आहे. म्हणून तुमच्यासारखी माणसं आमच्यासाठी फार महत्वाची आहेत. मित्रांनो, आज बाबासाहेबांना म्हणजेच पहाड्या एवढ्या माणसांना पाहणारी माणसं आज हयात नाही, काही मोजकी आहे. त्या मोजक्या माणसांमध्ये भारतजी लढे आहे. हा एक सुवर्ण क्षण त्यांच्या जीवनातला आम्ही तुमच्यासाठी खुला केला. निश्चितच तुम्हालाही या प्रसंगातून आपण थोडंफार का होईना बाबासाहेबांना पाहिलं, कारण बाबासाहेबांना पाहणाऱ्या माणसाला आपण पाहिलं, ऐकलं, ही जाणीव होईल. यासाठीच हा सगळा प्रपंच. भारतजी, आपण या ठिकाणी आलात 1956 साली आणि 1957 साली बाबासाहेब येणार म्हणजे अफवा लोकांनी ओळखली. बाबासाहेब दीक्षा द्यायला येणार आहेत. बाबासाहेब 6 डिसेंबरलाच गेले 56ला. 57 येणार आहेत म्हणून हिंगणघाटवरून आम्ही पॅसेंजर गाडीने वर्धेपर्यंत आलो. वर्धेपर्यंत आल्यानंतर वर्धेवरून फुल गाडी भरून म्हटलं आता जायचं आहे नागपूरला, कसं जायचं. मी गाडीचा दंडा धरून आणि पायरीवर पाय देऊन असा मी उभा होतो. मी पडलो नाही पाहिजे म्हणून माझ्या समोर एक खेड्यातला माणूस बसला होता. त्याने आपल्या कमरेचा दुपट्टा काढला, माझ्या कमरेला बांधला आणि त्या दंड्याला बांधला. मी खाली पडू नये. असेही माणसं होते. फार छान. भारतजी, आपण आमच्या साहित्य संवाद या युट्यूब चॅनलसाठी खास मुलाखत दिली. निश्चितच ही मुलाखत आमच्यासाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी फार महत्वाची ठरणार आहे. कारण आपल्यासारखी माणसं आता नाहीत, जी आहेत त्यांना जपून ठेवणं हाच इतिहासासाठी अत्यंत महत्वाचा क्षण आहे. आपण आलात, आपले खूप खूप धन्यवाद.